नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघूया 9 मार्चच्या इम्पॉर्टंट न्यूज। तर आपली पहिल्या न्यूज पासून स्टार्ट करूया आपण। पहिली न्यूज आहे आरबीआय बँक आणि बँक ऑफ इंडोनेशियाची। तर काय आहे आरबीआय बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक इंडोनेशियानी एक एमओयू साइन केला आहे। कशा करता? प्रमोट यूज ऑफ लोकल करन्सी, म्हणजे जी लोकल करन्सी आहे जशी इंडियाची रुपी आहे आणि इंडोनेशियाची रुपया आहे, तर त्याचं काय बायलॅटरल ट्रान्झॅक्शन त्याचं प्रमोट करण्यासाठी ते काय केलं आहे, त्यांनी एमओयू साइन केलेला आहे। त्यांनी काय होणार आहे, जे पण जसं जे क्रॉस बॉर्डर्स होतात, जसे एक्सपोर्ट इम्पोर्ट होत असते, ठीक आहे, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट होत असते, त्याच्यामध्ये जे इनवॉइस आणि पे जे राहणार आहे ते लोकल करन्सीने होणार। जसं इंडियाची आहे INR आणि इंडोनेशियाची आहे IDR, फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये। नेक्स्ट आहे द एमओयू साइन बाय, आणि एमओयू साइन कोणी केला आहे? आरबीआयच्या गव्हर्नरने। जे आरबीआयचे गव्हर्नर आहे त्यांचं नाव आहे शक्तिकांत दास, आणि तिथे होते बँक इंडोनेशियाचे पण गव्हर्नर पेरी वार्जियो। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि बँक इंडोनेशियाचे गव्हर्नर पेरी वार्जियो यांच्यामध्ये एमओयू साइन झालेला आहे। तर इंडोनेशिया बँक इंडोनेशिया बद्दल काही बघू आपण इम्पॉर्टंट। त्याचं इस्टॅब्लिशमेंट झालं होतं 1 जुलै 1953। गव्हर्नर आहे तिथले पेरी वार्जियो आणि करन्सी आहे इंडोनेशियन रुपीज। तसंच आपण आरबीआयचं पण बघू। तर आरबीआयचं काय आहे? आरबीआयचं इस्टॅब्लिशमेंट कधी झालं होतं? ते झालं होतं 1 एप्रिल 1935, आणि इस्टॅब्लिशमेंट जे झालं होतं ते झालं होतं कोलकातामध्ये, आणि याचं हेडक्वार्टर जे आहे ते आहे मुंबईमध्ये। आणि करन्सी तर तुम्हाला माहितीच आहे जी की आहे रुपी। नेक्स्ट न्यूज बघूया आता आपण। तर नेक्स्ट न्यूज जे आहे ते ओरिसा गव्हर्नमेंटने काही प्रोजेक्ट अप्रूव्ह केले आहे। किती प्रोजेक्ट अप्रूव्ह केले आहे? द ओरिसा गव्हर्नमेंट हॅज अप्रूव्ड 7 की प्रोजेक्ट, 7 की प्रोजेक्ट अप्रूव्ह केले आहे त्यांनी। किती इन्व्हेस्टमेंट करून? ₹80,125 करोड, ₹80,125 करोड इन्व्हेस्ट करून टोटल 7 की प्रोजेक्ट्स त्यांनी अप्रूव्ह केलेले आहे ओरिसा गव्हर्नमेंटने। तर त्याच्यामध्ये काय आहे, जे ग्रॅन्युअल लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, जे प्रोड्युसर आहे पॅरासिटामॉलची जे प्रोड्युसर आहे इंडियामधली, त्यांनी काय करणार आहे, एक सेटअप करणार आहे फार्मास्युटिकल युनिट। कुठे? ताज सेज गोपालपूर गंजम डिस्ट्रिक्टमध्ये। गंजम डिस्ट्रिक्टच्या गोपालपूरमध्ये काय ग्रॅन्युअल लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड हे एक फार्मास्युटिकल युनिट सेटअप करणार आहे। आणि नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये त्या कंपनीचा एम काय आहे? कंपनीचा एम आहे की 4 बिलियन युनिट्स पॅरासिटामॉल जे आहे, जसं मेटफॉर्मिन, आयबुप्रोफेन आणि काही जे काही अदर पण फार्मा प्रोडक्ट जे आहे ते काय करणार आहे, पंप अप करणार आहे। आणि त्याच्यासाठी किती करोड लागणार आहे? म्हणजे ₹1100 करोड ते काय करणार आहे, पंप अप करणार आहे। 4 बिलियन युनिटचं पॅरासिटामॉल प्रोडक्ट काय त्यांचा एम आहे हा, की 4 बिलियन युनिट्स ते पॅरासिटामॉलचे झाले पाहिजे, आणि त्याच्यामध्ये जी त्याची व्हॅल्यू आहे ती काय होणार, पंप अप होणार। किती रुपीजनी? 1100 करोडनी। जी प्लांट कुठे आहे? गंजम प्लांट आहे, गंजम प्लांट। आणि ते काय प्रोड्यूस करणार आहे, म्हणजे जनरेट करणार आहे, ते जॉब जनरेट करणार आहे। किती? 1500 पीपल्स साठी ते जॉब पण जनरेट करणार आहेत। नेक्स्ट काय आहे, ग्रॅन्युअल CZRO प्रायव्हेट लिमिटेड, हे पण एक केमिकल प्लांटचा सेटअप करणार आहे। त्याच्यामध्ये पण फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहे, आणि ते कुठे करणार आहे? ते पण ताज सेज मध्येच करणार आहे। आणि त्यांचं इन्व्हेस्टमेंट आहे ₹2000 करोड, आणि ते जॉब्स किती क्रिएट करणार आहे? अराउंड 1000 पीपल्सला ते जॉब प्रोव्हाइड करणार आहेत। नेक्स्ट आहे EG सोलविन हायब्रिड प्रायव्हेट लिमिटेड, हे पण एस्टॅब्लिश करणार आहे 0.30 मिलियन टन ग्रीन अमोनियाचं प्रोडक्शन युनिट, आणि ते पण ताज सेज मध्ये
त्यांची इन्व्हेस्टमेंट राहणार आहे ₹6,330 करोड आणि ते एम्प्लॉय करणार आहे टोटल 1050 पीपल्सला एम्प्लॉयमेंट देणार आहे. नेक्स्ट काय आहे, ACME ग्रीन टेक ऊर्जा प्रायव्हेट लिमिटेड यांचा प्लॅन आहे की हे पण इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग युनिट सेटअप करणार आहे. कुठे? खुर्दामध्ये, जे प्रोड्यूस काय करणार आहे, सोलर पॉवर पॅनल्स. हे प्रोड्यूस करणार आहे सोलर पॉवर पॅनल्स आणि त्याची कॉस्ट किती, म्हणजे जे ते प्रोड्यूस करणार आहे, जे त्यांचा सेटअप आहे, त्याच्यासाठी त्यांना कॉस्ट लागणार आहे ₹36,000 करोड, 36,000 करोड. ठीक आहे, 36,000 करोड लागणार आहे आणि ते हायर करणार आहे अराउंड 6,300 पीपल्सला ते हायर करणार आहे. तर यामध्ये असं टोटल 4 कंपनीज जे काय करणार आहे, कुठे कोणी केमिकल प्लांट सेटअप करणार आहे, कोणी सोलर पॉवर प्लांट सेटअप करणार आहे, कोणी फार्मास्युटिकल प्रोडक्टसाठी प्लांट सेटअप करणार आहे आणि त्याची कॉस्ट आणि ते किती त्यांना पीपल्स एम्प्लॉयमेंट देणार आहे, ते किती जणांना, ते पण त्यांनी टोटल सांगितलेलं आहे. आणि हे सगळं सेटअप होणार आहे ओडिसामध्ये आणि ओडिसा गव्हर्नमेंटने याच्यासाठी अप्रुव्हमेंट दिली आहे. तर नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट जी न्यूज आहे ती आहे स्वीडनची. तर स्वीडननी काय केलं आहे, स्वीडन ही ऑफिशियली काय झाली आहे, 32nd मेंबर झाली आहे नाटोची. तर नाटो काय आहे, नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन, हे नाटोचं फुल फॉर्म आहे. तर त्यांनी आधी काय केलं, ती प्रोसेस जी आहे ती त्यांनी पूर्ण केली वॉशिंग्टनमध्ये आणि त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहे, जे डॉक्युमेंट्स त्यांना हँडओव्हर करण्यात आले या सेरेमनीला स्वीडनला. ठीक आहे, जे पण डॉक्युमेंट्स लागतात नाटोमध्ये सामील होण्यासाठी, ते त्यांना ते डॉक्युमेंट्स दिले. आणि हे सगळं जे अलायन्स आहे हे त्यांनी कधी अप्लाय केलं होतं की आपल्याला नाटोमध्ये जायचं आहे, हे जे वॉर झाला होता रशिया आणि युक्रेनचा, त्याच्यानंतर त्यांनी हे सगळं अप्लाय केलं आणि वॉशिंग्टनमध्ये त्यांनी प्रोसेस वगैरे सगळं पूर्ण केलं. आणि जे नाटोचे सेक्रेटरी जनरल आहे, नाटोचे सेक्रेटरी जनरल कोण आहे, जेन्स स्टोल्टनबर्ग हे नाटोचे जनरल सेक्रेटरी आहे. त्यांनी म्हटलं आहे की जे स्वीडन आहे ते त्यांचे कॅपेबल आर्म फोर्स आणि फर्स्ट क्लास डिफेन्स इंडस्ट्रीचे जे अलायन्स आहे ते स्ट्रॉंगर आणि सेफर म्हणजे घेऊन येणार आहेत. त्यांनी काय होणार, स्ट्रॉंगर आणि सेफर होईल जेव्हा फर्स्ट क्लास डिफेन्स इंडस्ट्री आणि त्यांचे कॅपेबल आर्म फोर्स जे नाटोमध्ये मिळून जाईल तेव्हा. ठीक आहे, आता बघू आपण नाटो बद्दलचे काही इम्पॉर्टंट जे काही आहे फॉर्मेशन वगैरे. तर याचं फॉर्मेशन झालं होतं नाटोचं 4 एप्रिल 1949ला. याचं हेडक्वार्टर आहे ब्रुसेल्स बेल्जियमला. याचे टोटल मेंबर्स आहेत 32 स्टेट्स म्हणजे जे 31 आधीचे होते ते आणि आता जे स्वीडन ऍड झालाय ते, म्हणजे स्वीडन ऍड झाल्यानंतर 32 स्टेट्स. सेक्रेटरी जनरल आहे जेन्स स्टोल्टनबर्ग आणि चेअर ऑफ द नाटो मिलिटरी कमिटी आहे रॉब बोअर. नेक्स्ट घेऊया आता आपण न्यूज. ही न्यूज कंप्लीट झालेली आहे आपली. नेक्स्ट जी न्यूज आहे ती युनियन मिनिस्टर जे आहे अनुराग सिंग ठाकूर यांनी काय केलं आहे, इनॉग्रेट केलं आहे संसद खेल महाकुंभ. हे युनियन मिनिस्टर अनुराग सिंग ठाकूरनी इनॉग्रेट केलं आहे. जी कुठे इनॉग्रेट केलं, लुनो क्रिकेट ग्राउंड बिलासपूरच्या लुनो क्रिकेट ग्राउंड मध्ये त्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. आणि या वर्षीचं तिसरं एडिशन आहे. जे आधी झालं होतं, कधी झालं होतं ते आधी, जे आधी झालं होतं ते होतं 2nd एडिशन आणि हे आहे 3rd एडिशन. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय होणार आहे, द पॉप्युलरिटी ऑफ MP खेल महाकुंभ इज सच दॅट यूथला ड्रग्स पासून, जे ड्रग्स यूज करतात यूथ आजकालचे, कोणी करते कोणी नाही करत, पण जे करतात तर त्याच्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी त्यांनी स्पोर्ट्समध्ये करिअर केलं पाहिजे म्हणून त्यांनी हा खेल महाकुंभ स्टार्ट केला आहे. नंतर या वर्षी काय झालं आहे, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल आणि ॲथलीट्स
पण त्याच्यामध्ये खेल महाकुंभ मध्ये त्यांनी ऍड केलेला आहे, इन्क्लूड केला आहे. ठीक आहे, खेल महाकुंभ मध्ये इन्क्लूड केला आहे काय, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, बास्केटबॉल आणि ऍथलीट. आणि हे काय प्रमोट करतं, जेंडर इक्वॅलिटी प्रमोट करतं. त्याच्यासाठी म्हणून त्यांनी काय केलंय, सेपरेट कॅटेगरीज केल्या, बॉईज आणि गर्ल्सच्या सेपरेट कॅटेगरीज केल्या. आणि सगळ्यात पहिले जे लॉन्च झालं होतं महाकुंभ ते कधी झालं होतं, 2018 मध्ये लॉन्च झालं होतं महाकुंभ. आणि सेकंड एडिशन जे होतं ते होतं युपी मध्ये, 2023 मध्ये सेकंड एडिशन झालं होतं युपी मध्ये, युपीच्या बस्तीमध्ये झालं होतं. ही आपली न्यूज कव्हर झालेली आहे. आपण नेक्स्ट न्यूज कडे वळूया. नेक्स्ट न्यूज आहे एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी यांनी काय केलं आहे, सबसिडरी केली. एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी होली ओन सबसिडरी एनएलसी इंडियाची त्यांनी साइन केला आहे, एक पॉवर परचेस अग्रीमेंट साइन केलेला आहे विथ कोणासोबत, गुजरात ऊर्जा विकास निगम सोबत. तर एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जीनी जी होली ओन्ड आहे सबसिडरी एनएलसी इंडियाची, त्यांनी पॉवर परचेस अग्रीमेंट साइन केला आहे गुजरात ऊर्जा विकास निगम सोबत. कितीचा, 600 मेगावॅट सोलर पॉवर प्रोजेक्टचा. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा साइन कुठे झाला आहे, गुजरातच्या वडोदरामध्ये. आणि हा प्रोजेक्ट लोकेट कुठे आहे, द प्रोजेक्ट इज लोकेटेड कवडा सोलर पार्क इन भुज डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. गुजरातच्या भुज डिस्ट्रिक्ट मध्ये हा प्रोजेक्ट आहे तो लोकेटेड आहे, कवडा सोलर पार्क. आणि याचा टोटल टॅरिफ किती आहे, ₹2.705 पर किलोवॅट पर आवर याचा हा टॅरिफ आहे पीपीएचा. आणि हा जनरेट काय करणार आहे, प्रोजेक्ट एक्सपेक्टेड जनरेट अॅन्युअली इलेक्ट्रिसिटी किती आउटपुट देणार आहे, 1577.88 मिलियन युनिट्स. हा म्हणजे एक्सपेक्टेड आहे, अॅन्युअल इलेक्ट्रिसिटी जनरेशन त्याचं एक्सपेक्टेड आहे. आणि कुम्युलेटिव्ह किती आहे, 39.447 बिलियन युनिट्स लाईफ टाइम करता, म्हणजे ओव्हर लाईफ टाइम करता. आणि हे काय करणार आहे, हा जो प्रोजेक्ट आहे याने काय होणार आहे, कार्बन CO2 इमिशनचं रिडक्शन होणार आहे किंवा कट ऑफ होणार आहे. किती, टोटल 35.5 मिलियन टन, 35.5 मिलियन टनचं CO2 इमिशन हे रिड्यूस करणार आहे हा प्रोजेक्ट. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो सगळ्यात लार्जेस्ट सोलर प्रोजेक्ट आहे जो डेव्हलप केला आहे NLCIL ने. NLCIL म्हणजे एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी. ठीक आहे, एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी जी की ओन केली आहे सबसिडरी एनएलसी इंडियाने. नेक्स्ट न्यूज घेऊया आपण आता. नेक्स्ट जी न्यूज आहे ती एक्झॉटिक ॲनिमल्स बद्दल आहे. एक्झॉटिक ॲनिमल्स, एक्झॉटिक स्पीसीज. एक्झॉटिक म्हणजे जे विदेशावरून, समजा आता आपण इथे आहे इंडियामध्ये तर बाहेरून काही ॲनिमल्स येत असतात जे की आपल्यासाठी एक्झॉटिक असतात. जसं फ्रूट आहे ड्रॅगन फ्रूट, त्याला आपण एक्झॉटिक फ्रूट म्हणतो. का बरं, ते आधी आपल्याकडे भेटत नव्हतं पण आता त्याचं प्रोडक्शन इंडियामध्ये होत आहे. तर तसे जे फ्रूट आहे आणि काही ॲनिमल्स आहेत जसे पॅरट्स असतात ॲमेझॉनच्या जंगलामध्ये वगैरे, तर त्यांना म्हणतात एक्झॉटिक ॲनिमल्स. तर काय होतं त्याच्यामध्ये, द युनियन मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज यांनी काय केलं आहे, एक रूल बनवलेला आहे की जे ब्रीडिंग होत असते एक्झॉटिक ॲनिमल्स आणि वाईल्ड ॲनिमल्सची, त्याच्यासाठी एक रूल पास केलेला आहे, एक सेक्शन पास केलेला आहे. तर तो कोणता सेक्शन आहे, सेक्शन 49M, जे की येतं वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. हा रूल त्यांनी प्रपोज केलेला आहे. कशासाठी, जे एक्झॉटिक वाईल्ड ॲनिमल्स आहे त्यांच्या कॅप्टिव्हिटीसाठी. आणि हा जो इश्यू आहे की आपल्या इथे ब्रीडिंग होत आहे एक्झॉटिक ॲनिमल्सची, हा इश्यू कधी समोर आला, जेव्हा कोविड-19 आलं होतं. कोविड-19 चालू होतं तेव्हा सगळ्यांनी काय म्हणजे मानून घेतलं होतं की जे कोविड-19 आहे ते चायनामधून तर आलेलं आहे, पण हे चायनाच्या मार्केटमधून आले आहे आणि ते ॲनिमल्सच्या
सेवनामुळे आलाय, म्हणजे ॲनिमल्स जे ते ॲनिमल्स त्या मार्केटमध्ये जिथे ॲनिमल्स मिळतात तिथून ते पसरलाय, म्हणजे झोनोटिक आहे बा डिसीज. जे कोविड-19 डिसीज आहे ते झोनोटिक आहे. झोनोटिक म्हणजे काय होत असते, अशी अशी डिसीज जे प्राण्यांपासून पसरत असते सगळ्यांनाच. जसं प्लेग आहे, प्लेग काय असते, प्राण्यांपासून तर पसरते पण ते माणसांना सुद्धा होत असते, ह्युमन बिंग्सला सुद्धा होऊ शकते. त्या तशा डिसीजला म्हणतात झोनोटिक डिसीज. तर ते जे आहे ते कोविड-19 पासून ते जास्त इश्यू लाईमलाईटमध्ये आला आणि ते रेकग्नाइज केलं, सगळ्याच कंट्रीजने रेकग्नाइज केलं की असं इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड होत आहे म्हणून. आणि तेव्हापासून मग, आणि त्याला पॉप्युलेशनला पण त्याला रिस्क होत होता, ह्युमन पॉप्युलेशनला पण रिस्क होत होता त्याच्यामुळे. म्हणून मग नंतर काय केलं, चायनाने बॅन केलं इलिगल ट्रेड अँड कन्झम्पशन ऑफ वाईल्ड ॲनिमल. इलिगल ट्रेड करणे आणि कन्झम्पशन करणे हे चायनाने काय केलं, बॅन करून टाकलं. नंतर व्हिएतनामने टेम्पररीली केलं, पण केलं, ठीक आहे, टेम्पररीली केलं आहे बॅन. जे इम्पोर्ट होत असते वाईल्ड लाईफचं आणि त्याचं जे वाईल्ड लाईफ ॲनिमल्स पासून जे प्रोडक्ट्स बनत असतात ते त्यांनी बॅन करून टाकलं. इम्पोर्ट्स आणि वाईल्ड लाईफ प्रोडक्ट्स त्यांनी बॅन केले. बोलिव्हियाने काय पास केलं, एक रिझोल्युशन पास केलं की जे पण वाईल्ड ॲनिमल्सनी बनणारे जे फूड आहे आणि मेडिसिन आहे ते त्यांनी प्रोहिबिट करून टाकलं बोलिव्हियाने. चायनाने पण केलं, व्हिएतनामने पण केलं आणि बोलिव्हियाने पण केलं. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. ही न्यूज आपली कव्हर झालेली आहे. ही न्यूज होती एक्झॉटिक ॲनिमल्स बद्दलची होती. नेक्स्ट बघूया आपण आता. नेक्स्ट आहे एक ऑबिच्युरी आहे. तर कोणाची आहे, जे ड्रॅगन बॉल क्रिएटर होते अकिरा तोरियामा, त्यांचं निधन झालेलं आहे 68व्या वर्षी, म्हणजे ते वर्षाच्या 68व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. तर ते काय होते, अकिरा क्रिएटर होते ड्रॅगन बॉल झी, ड्रॅगन बॉल सुपर, स्टँडलँड याचे ते क्रिएटर होते. त्यांनी बनवलं होतं ते. त्यांचा जन्म कुठे झाला होता, जन्म झाला होता जापानच्या जापानच्या नागोया आयची मध्ये त्यांचं बॉर्न झाले होते. त्याचा जन्म झाला होता 1955 मध्ये. आणि ते आधी कुठे वर्क करत होते, वंडर आयलँड आणि वंडर आयलँड 2 मध्ये त्यांनी फर्स्ट वर्क केलेलं होतं. आणि तिथून पासूनच त्यांना पण तिथून त्यांना पॉप्युलॅरिटी नव्हती मिळाली, कमी पॉप्युलॅरिटी मिळाली होती. पण त्यांना पॉप्युलॅरिटी कधी मिळाली, जेव्हा त्यांनी डॉक्टर स्लम्प मध्ये काम केलं. डॉक्टर स्लम्प मध्ये जेव्हा त्यांनी केलं, कधी अर्ली 1980s मध्ये, तेव्हा त्यांना तिथे पॉप्युलॅरिटी मिळाली. जे की स्टोरी होती एक गर्लची, अ गर्ल रोबोट आर्ले अँड हर क्रिएटर, हे त्यांची एक कहाणी होती. आणि तर नेक्स्ट आहे, जेव्हा त्यांनी फर्स्ट इंट्रोड्यूस ड्रॅगन बॉल कुठे केला, कधी केला, वर्ल्डला 1984 मध्ये केला. आणि तिथून पासून त्यांनी हे इंट्रोड्यूस केलं की वर्ल्ड टू गोकुल अँड हिज फ्रेंड्स. तर हे त्यांनी क्रिएट केलेलं एक हे होतं, वर्ल्ड गोकुल अँड हिज फ्रेंड्स. कधी केलं त्यांनी, 1984 मध्ये. चला मग आजच्या न्यूज आपल्या झालेल्या आहे का, हा झालेल्या आहे. तर आजच्या जे न्यूज झालेल्या आहे आपल्या, त्याच्याबद्दल जे काही क्वेश्चन्स आहे आपण त्या क्वेश्चन्स बघून घेऊ. तर क्वेश्चन असा आहे पहिला, जो की आहे आरबीआय आणि इंडोनेशिया बँक मध्ये होता. क्वेश्चन असा आहे, रिसेंटली आरबीआय अँड विच बँक signed an MOU to promote the use of local currencies for bilateral transaction. तर आरबीआयने आणि कोणत्या बँकनी MOU साइन केला की यूज ऑफ करन्सी जे आहे ते लोकल करन्सी जे आहे ते बायलॅटरल ट्रान्झॅक्शन साठी यूज करू शकतो. तर त्याचा आन्सर आहे बँक इंडोनेशिया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, विच स्टेट गव्हर्नमेंट हॅज रिसेंटली अप्रूव्ड 7 मेजर प्रोजेक्ट्स विच अन इन्व्हेस्टमेंट ₹80,125 crore इन वेरियस सेक्टर्स. तर कोणत्या गव्हर्नमेंटने रिसेंटली 7 प्रोजेक्ट्सला अप्रूव्ह केलं आहे, ज्याची कॉस्ट किती आहे, इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ₹80,125 crore वेरियस सेक्टर्स साठी. तर त्याचा आन्सर आहे ओडिसा. नेक्स्ट आहे स्वीडन बद्दल. विच नेशन हॅज ऑफिशियली बिकम द 32nd मेंबर ऑफ नाटो.
तर 32nd जे मेंबर आहे नाटोची ते कोणती कंट्री आहे, कोणतं नेशन आहे, तर ते आहे स्वीडन. नेक्स्ट आहे संसद खेळ बद्दल. तर संसद खेळ महाकुंभ 3 जो एडिशन 3 आहे या वर्षीचा, रिसेंटली इन द न्यूज वॉज ऑर्गनाइज्ड इन विच स्टेट, तर कुठे ऑर्गनाइज केला गेलेला आहे, तर तो ऑर्गनाइज केलेला आहे छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडच्या बिलासपूर मध्ये ऑर्गनाइज केला गेलेला आहे. नेक्स्ट आहे NIGEL has signed PPA for 600 megawatt solar project with which Gujarat based corporation. कोणत्या गुजरात बेस्ड कॉर्पोरेशन सोबत NIGEL नी 600 मेगावॅटचा प्रोजेक्ट जो आहे तो साइन केला आहे, सोलार प्रोजेक्ट साइन केलेला आहे, तर तो आहे गुजरात ऊर्जा विकास निगम सोबत साइन केलेला आहे. नेक्स्ट आहे The Union Minister of Environment, Forest and Climate Change has recently notified rules related to keeping and breeding of which animal in captivity. तर जे युनियन मिनिस्टर आहे एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंजचे, त्यांनी नोटिफाय कोणत्या कशासाठी एक कीपिंग आणि ब्रीडिंग ॲनिमल्ससाठी हे केलेलं आहे पास नोटिफाय रूल बनवलेला आहे, तर तो आहे एक्झॉटिक वाईल्ड ॲनिमल साठी त्यांनी रूल बनवला आहे अंडर सेक्शन 49M वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट मध्ये. नेक्स्ट नेम द क्रिएटर ऑफ ड्रॅगन बॉल हु पास्ड अवे रिसेंटली. जे ड्रॅगन बॉल क्रिएटर होते ते रिसेंटली त्यांची डेथ झालेली आहे 68व्या वर्षी, तर त्यांचं नाव काय होतं, कोण आहे ते आहे अकिरा तोरियामा. तर अशा प्रकारे आपल्या न्यूज संपलेल्या आहे आजच्या. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा सेशन आवडला असेल, तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि टेलिग्राम पण आहे आमचं एज्युकेशन मेगाबिट एज्युकेशनचं, तर त्याला तुम्ही जॉईन करू शकता. लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. धन्यवाद.